अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी आज एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार ठरली आहे. देशसेवा आणि समाजसेवेचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भारतीय संरक्षण विभाग आणि सैन्य दलाकडून T-55 अर्थात भीम रणगाडा भेट देण्यात आलाय. सैन्य दलातील त्यांच्या योगदानासह ग्रामीण विकास आणि समाज परिवर्तनासाठी केलेल्या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून हा विशेष सन्मान करण्यात आला आहे. राळेगण सिद्धी येथे रणगाडा दाखल होताच गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. ग्रामस्थांनी जल्लोषात आणि अभिमानानं या रणगाड्याचं स्वागत केलं. रणगाडा राळेगण सिद्धीत पोहोचल्यानंतर अण्णा हजारे यांनी हा सन्मान केवळ स्वतःचा नसून संपूर्ण गावाचा आणि देशसेवेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा असल्याची भावना व्यक्त केली. सैन्य दलानं दिलेली ही भेट राष्ट्रसेवा आणि समाजसेवा यांचा संगम असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं. मी स्वतः केलेलं आहे. 1965 गोळे लागले, 3 गोळ्या लागल्या तरी वाचलो. मी ठरवलं की आता हा माझा पुनर्जन्म आहे. आता हा नवीन जन्म गाव, समाज आणि देशाची सेवा करायची असा निर्णय घेतला. आणि मी व्हॉलंटियर पेन्शनदार झालो आणि व्हॉलंटियर पेन्शनवरती आलो. लग्न केलं नाही, कारण आधी ठरवलं होतं की सगळं आयुष्य गाव, समाज आणि देशाची सेवा करायची. लग्न करावं तर चूल वेळ जाईल, मला धोका दिसायला लागला. म्हणून मी ठरवलं नाही करायचं लग्न. लग्न सगळेच करतात, पण कोणीतरी वाहून घेतलं पाहिजे. देशासाठी, समाजासाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. ते भेट मिळालं त्याचं कारण आहे की मी जीवनाचं ध्येय ठरवलं, गावात आलो आणि गावामध्ये नसबंदी, फॅमिली प्लॅनिंग, नशाबंदी, चराईबंदी, जनावर उघड्यावर सोडायचे नाही, कुऱ्हाडबंदी, श्रमदान. प्रत्येक घरातल्या एका माणसाने महिन्यातून 2 दिवस श्रमदान करायचे, हे रूल केला. आणि राळेगण सिद्धीमध्ये त्याच्यावर खूप प्रभाव पडला. आणि मग त्याचं अनुकरण लोकांनी केलं. नसबंदी, नशाबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, श्रमदान. प्रेरणा माझ्या जीवनात त्यासाठी आहे ना. सुरुवातीला मी पाकिस्तानच्या लढाईमध्ये हमला झाला, माझ्या बरोबरचे सर्व लोक संपले, मी वाचलो. ते कपाळावर 3 गोळ्या लागल्या, 25 गोळ्या लागल्या तरी मी वाचलो. मग मी ठरवलं की ईश्वराची कृपा आहे, काही ईश्वरला काहीतरी करून घ्यायचं. म्हणून मी लग्न केलं नाही, जे पण जीवन अर्पण केलं गाव, समाज आणि देश. आज माझं वय झालं 89 वर्ष. करत राहायचं. शिक्षण विभागाने मी न मागता, मी मागितलं नव्हतं, पण त्यांनी हे सगळं आमचं काम पाहिलं होतं, गावाने केलेलं काम पाहिलं होतं. आणि त्यांनी म्हटलं होतं की हे एक जवान गावात आल्यानंतर कसं काम करतो, हे म्हणून त्यांनी त्याला रणगाडा तोफा बक्षीस म्हणून कोणी मागितलं नव्हतं, कोणाला काही घ्यायचं नव्हतं, पण भारत सरकारने तोफा म्हणून दिला, भेट म्हणून दिला. आता हे गावगावचे लोक दर दिवस येतात, पाहतील, प्रेरणा घेतील, आपल्या गावात काम करतात.
देशाच्या संरक्षणासाठी वापरण्यात आलेला रणगाडा आणि समाज परिवर्तनासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या अण्णा हजारे यांचा प्रवास, यामुळे हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून राष्ट्रसेवा आणि लोकसेवेच्या मूल्यांचा गौरव ठरत आहे.